दिनांक 22 जुलै 2023 रोजी आलेल्या महापुरात बेघर झालेल्या लोकांना मोबदला मिळावा तथा पद्मावती नदीला संरक्षण भिंत व खोलीकरण करून मिळावे या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना अशाब देशमुख व अब्दुल जहीर व इतर बेघर शहरवासी यांनी दिले निवेदन। निवेदनामध्ये म्हटले आहे की मागील वर्षी 22 जुलै 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी ढगफुटीमध्ये जळगाव जामोद शहरासह प्रभाग 1 व 2 मधील लोकांच्या घरात पाणी घुसून घरातील संपूर्ण मालमत्ता वाहून गेली आहे। त्यामुळे या भागातील लोक बेघर झाले आहेत। याबाबत शासनाकडून अद्यापही कोणती आर्थिक मदत मिळालेली नाही। काही दुकानदारांना मदत मिळाली तेही अत्यंत अल्प आहे। त्यामुळे बेघर झालेल्या लोकांना घरांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी व नुकसानग्रस्त दुकानदारांना योग्य तो मोबदला देऊन त्यांना पुन्हा उभे करण्यास मदत करावी। त्याचबरोबर पद्मावती नदी काठलगतच्या लोकांची घरे असून आलेल्या महापुरात पाणी घरात घुसले, ज्यामुळे जीवितहानी टळली, अशी घटना पुन्हा होऊ नये त्याकरिता नदीचे खोलीकरण करण्यात यावे व संरक्षण भिंतीचे बांधकाम करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा। कारण मागील 11 महिन्यापासून नगर परिषदेने या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे। परिणामी लोकांमध्ये प्रचंड राग व्यक्त होत आहे, कारण हजारो कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारचे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। जळगाव उन्नतीकरता शमीम बापू देशमुख, जळगाव जामोद।